आधुनिक विज्ञान युगात नीरस व बेचैन झालेल्या मानवी जीवनामध्ये सुख समाधान निर्माण करून मानवाच्या जीवनासोबतच त्याचा मृत्यूही मंगलमय बनवण्याची किमया भागवत ग्रंथामध्ये आहे, असे विवेचन अंबाडी येथील हरिभक्तपरायण श्रीहरी महाराज रेसाळ यांनी केले. ते श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने ज्योतिबा मंडपात श्रावण मासानिमित्त 5 ऑगस्ट 2024 ते 11 ऑगस्ट 2024 अखेर भागवत कथेचे आयोजन करण्यात आलेल्या पहिल्या सप्ताहात निरूपण करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या शुभारंभी वटवृक्ष देवस्थान समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी रसाळ महाराजांचा सपत्नीक स्वामींचे कृपार वस्त्र, प्रसाद व प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. पुढे बोलताना श्री हरी महाराज यांनी श्रवण भक्तीतून कशी मुक्ती मिळवता येते हे परीक्षित राजाच्या उदाहरणावरून दिसून येते. गीता हे मानवी जीवन कसे जगावे हे शिकवते, तर भागवत जगणं संपल्यावर कसं मृत्यूशी एकरूप व्हावं हे शिकवते. भागवतामधील प्रत्येक कथा ही मनुष्याला भगवंताच्या प्राप्तीची अतिशय सुलभतेने कशी प्राप्ती होते हे दाखवते. भरत राजाच्या कथेतून जन्म मरणाच्या फेरीतून मोक्ष कसा मिळवावा, गजेंद्र कथेतून पशुपक्ष्यांवरही भगवंताची कृपा कशी होते याचे विश्लेषण त्यांनी भागवत कथेच्या माध्यमातून केले. नामचिंतनासोबत श्रीमद भागवत गीतेची नित्य आराधना केल्यास मनुष्य जन्म सार्थकी होईल. तसेच निर्व्यसनी जीवन, आई वडिलांची सेवा, साधुसंत सेवा, देशसेवा आणि धर्मरक्षण करत मानवी जीवनाची मूल्य जपत शेवटी आपला मृत्यू मंगलमय व्हावा यासाठी गीता आणि भागवत या ग्रंथाचे श्रवण नित्य करावे हा संदेश संतांनी दिला असून संतांची शिकवण सारणी आजही तरुणांनी अंगीकारावी असेही विवेचन करून श्रीहरी महाराजांनी वटवृक्ष मंदिरातील श्रावण मासातील भागवत कथेच्या विशेष सप्ताहाची अत्यंत भक्तिमय वातावरणात सांगता केली. या कार्यक्रमात त्यांच्या गायन सेवेत सचिन बचाटे, तबला सेवेत विष्णू आदिट यांनी साथ संगत केली. कार्यक्रमास मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्ज्वला देशमुख, प्राध्यापक शिवशरण आचलेर, संतोष पराणे, ओंकार पाठक, स्वामीनाथ लोणारी, अक्षय सरदेशमुख, प्रदीप हिंडोळे, सुरेखा तेली, महादेव तेली, सागर गोंडाळ, गिरीश पवार, प्रसाद सोनार, संजय पवार, संतोष जमगे, श्रीशैल गवंडी, प्रसाद पाटील, अमर पाटील, श्रीकांत मलवे, विपुल जाधव, मोहन शिंदे, स्वामीनाथ मोबुडले, मोहन जाधव, महेश मस्कले आदींसह हजारो भाविकांनी उपस्थित राहून कथेचा लाभ घेतला. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल, नेहरू नगर, सोलापूर. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.